नमस्कार, मी मनीषा आणि स्वागत आहे तुमचं आजच्या या मिनी ब्लॉगमध्ये. खरं तर आता अधिक मासचा महिना चालू आहे, त्यामुळे सगळीकडेच धोंडे जेवणाचा कार्यक्रम चालू होता आणि आज आमच्या घरी देखील. तर आजचा धोंडे जेवणाचा कार्यक्रम खरंच खूप स्पेशल आहे, कारण का आज मम्मी पप्पा तर आहेतच, त्याचबरोबर मामांची मुलं देखील होतील. तर इथे आहे ना, पहिला सुरुवातीला त्यांनी आमचं छान असं औक्षण केलं आणि ज्या भेटवस्तू आणल्या होत्या, म्हणजे जावयाला आहे ना 33 बत्तासे, अनारसे, जे जाळीदार स्वीट्स असतात ते देण्यात येतात. त्यानंतर एखादा दागिना किंवा नाही दिला तरी चालतो, पोशाख वगैरे असं ज्याच्या त्याच्या परीने, ज्याच्या त्याच्या आवडीने हे सगळं दिलं जातं. तर इथे सगळं म्हणजे मम्मीने ना शेवटपर्यंत काय काय राहिलं आहे सगळं मुलींना विचारलं होतं. यूट्यूबवरती सर्च करत होती, एवढं तिचं सर्चिंग चालू होतं. त्यानंतर मुलींनी देखील आमचं औक्षण केलं. आता आमचं औक्षण झाल्यानंतर, मानपान झाल्यानंतर अहोंनी पप्पांचं देखील औक्षण केलं, कारण का मम्मी पप्पांचं देखील मानपान करायचा असतो. तर इथे ना अधिक मासामध्ये आहे ना आईची देखील ओटी भरायची असते. खरंच खूप पुण्याचं काम असतं की प्रत्येकाने आईची आपली ओटी भरायची असते. तर लास्ट माझं आहे ना लग्नानंतर हे तिसरं धोंडे जेवण आहे. तर सगळे असल्यामुळे खरंच कार्यक्रम खूप छान पार पडला आणि त्यानंतर मस्तपैकी जेवण वगैरे बनवलं होतं. पुरणपोळीचं जेवण होतं. मम्मीने धोंडे बनवले होते. आता आम्ही सगळे फोटो काढतोय, तर शिशाला आहे ना आमचे फोटो काढायचे. तिला फोटोमध्ये यायचं नाही आहे. ती म्हणते तुम्ही बसा, मी तुमचे व्लॉग फोटो काढते. तर सगळ्यांनी पटापट जेवण करून घेतलं, कारण का जेवण झालं की लगेचच सगळ्यांना निघायचं होतं. तरी ते ना मामाची मुलं होती, तर त्यांना आहे ना पहिलं जेवण वगैरे वाढलं आणि जेवण झाल्यानंतर लगेच खाली रिक्षा आली होती. तर पटापट आम्ही गेलो आणि कधी कोणालाही गावी जायचं असेल किंवा मुंबईला जायचं असेल तर शिशा एवढी हट्ट करत होती. आधी जाऊन बसली होती आणि रडायला लागली होती की मला पण यायचं आहे अकलूजला म्हणून. कसं बसं तिला बाहेर काढलं, पण ती ऐकतच नव्हती. शेवटी आहे ना तिला पप्पांनी थोडं फिरून आणलं. तर त्यांना आधी लवकर पाठवलं, कारण का गावी जायला अंधार नको म्हणून. आणि इथे आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्यानंतर थोड्याच वेळात मम्मी पप्पा देखील घरी निघाले. तर असा होता आजचा व्हिडिओ.